खतरनाक. हॅलो बंदर आले. जा 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 भग भग. ते गेले. येतील बंदर अजून. अड्रो म्हणले नाही ते. अड्रो अड्रो. और ये एक अड्रो. हा गेला बंदर खेळायला. जा हाईट म्हण. त्या बाई त्या घरावर बंदर दिसले. हाईट म्हण. करायचे पानी देखना कैसा आ रहा है. बरसात हो रही है. धान काटने का है और पानी आ रहा है. देखा. और ये 3 बंदर बैठे. 2 बंदर बैठे हैं. भात झाला नाही. चालली आहे बघा शेतात. सकाळी मस्त असा जोरदार पाणी येऊन गेला. तुम्हाला धानावरती पाणी दिसतच असेल. आणि धान पण कापलेलं आहे. इथे तर कापलं थोडासाच, पण तिकडे वरच्या साईडला भरपूर कापलेलं आहे. आणि हा पाणी काही खरं नाही बाबा कास्तकार लोकांची. पण घोंगोल पहिलाच वर्ष आहे इथे लागला. पण मस्त मोठा आंबा आहे. पण आंबट आहे. गुलाल आण गुलाल. उचलू का तो घोंगोला उचलू. हो हो त्यानं नेलं ना आंबा. आंबा नेलं आंबा तो अजून आहेतच झाडावर. हे आहेत कडपा. याला म्हणतात कडपा. धान कापून झाल्यानंतर असे टाकावं लागते कडपा. आता हा घोंगोला बघा. हे मग ना सगळं नाश करतात. तर माझी आई आता मारेल याला. नाहीतर मग हे पिकं खाऊन टाकतात. आणि यांची संख्या भरपूर वाढते. गोटे पाहिजे. ते रेतीवरचे गोल गोल गोटे नाही वेचले असते गुलालीसाठी. हवा येते ना म्हणून झाडाखालच्या धान पडते ना. हे येते का खुनलं तर बांधी म्हणजे धान. हा इकडे त्याच्या आहे का. चांगले मोठे झाले. काही झिली झुली बांधून ठेवाल. मोठे मोठे झाले. आंबट असला आता. हो ना. तो हो पांढरा घर कोणाचा होय म्हणलो. तो पांढरा दिसते तो. 2 दरवाजे दिसतात ना. आता घर बनवलं मास्तरानं. कोणचा हा वाला. पहिले काही दिसत नव्हता. झाडसी होती. आता सोपा दिसते नाही. लाल आहे ना. हाव दाबू. राहू दे चालूच ठेव. बंद कर. हे बंदर येतील आता इकडे. हे सगळे बंदर येतील इकडे. कृष्णा ए कृष्णा बंदर काम नाही खेतस का देऊ. गेम खेळतस. त्याच्या मागे आहेत. मम्मी बंद करू. आता बंद करू. हरदपरीची भाजी आहे. हे देख मस्त कोवडी कोवडी. इधर दिखा. ते हरदपरीची भाजी आहे. जाईन तर नेईन मी थोडाशी. खावाले नाही पाहिजे आमच्या घरी. तर इथं आणून दिलं होतं. ते अन्वीच्या मम्मीला दिलं होतं. ते ना खाल्ला. बंद कर. स्वतःच्यानी झुलावं लागते. पाय टेकवून झुलावं लागते. झूलता है. देख भरा मैं कैसे झूलती हूँ. देख उठ भरा. मैं अपने आप से कैसे झूलती हूँ पैर से. फिर तू वैसा ट्राई करना. उठ उठना तो नहीं. हे आहेत आमची गाय. आणि हा आहे गाईचा वासरू. म्हणजे आमच्या गायी आहेत ह्या दोन्ही पण. आणि हे आहे पाणी पाजायची डोंगी. पूर्वीच्या काळामध्ये दगडाची डोंगी होती. पण ना आमच्याकडे आधी बैल होते. भरपूर गायी होते. पण आजकाल कालांतराने सगळे विकतात. गायींची संख्या कमी, बैलांची संख्या कमी. ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेती केली जाते त्याच्यामुळे. नाहीतर ही दगडाची डोंगी आहे ना खूप वर्ष जुनी आहे.
आणि ही गाय ना असं जे भाताचं भाजीचं पाणी असेल ते नाही पित, अगदी स्वच्छ पाणी लागतो. त्याच्यामुळे ह्या डोंगीचा वापर काही होत नाही, आता ठेवलेलीच असते. तर ही दगडाची ना मस्त मजबूत अशी डोंगी असते. पूर्वीच्या काळामध्ये खेड्यामध्ये दगडाची डोंगीच वापरायचे गुरांना पाणी पाजायला, म्हणजे आमच्या भागामध्ये. पण आजकाल नाही. ये डाळ भात धर. रुद्रांश, हा खलबत्त्याचा तुझा दंडा येणारे जेवणा. हा नको जेव आता, यायला कोणी जेव बी म्हण नावाच्या नसे. काय देवाचा बी नाही याला. पीठच बनवशील तू तर कांडू कांडू. झगडा जमते तर ऐकतेस. झगडा जमते तो. हा काय ना काय म्हणते. और बात करती है ये देख, उसको दाने खाने होंगे. रुद्रांश ते हातात गोळा कर ना, तिकडे फेकून दे, मग ते पक्षी खाईल. ते पायाखाली आहेत तुझ्या, ते पायाखालचे. हा फेक, दुरून फेक, तिकडे फेक ना का तिकडे. हा फेक. हा ये मन, ते खायला. मग ने अजून ने, ते उचल ने सगळे. तिथंच ने, जवळ नको जाऊ जास्त, ते उडून जाईल ते पक्षी. तिकडे टाक ना त्याची. हा तिकडे टाक. हा असा चला या इकडे, तिथंच नेऊन टाका. ते सगळे गोळा कर ना हाताने व्यवस्थित, ते येईल ते तिकडे खाते. नाही खाली उतरली होती ना, गेली खाली उतरली होती. हा येईल, चला व्हा इकडे आता, ते येईल ते पक्षी. हे आहेत आमची गाय आणि हा आहे गाईचा वासरू, म्हणजे आमच्या गायी आहेत ह्या दोन्ही पण. आणि ही आहे पाणी पाजायची डोंगी. पूर्वीच्या काळामध्ये दगडाची डोंगी होती, पण ना आमच्याकडे आधी बैल होते, भरपूर गायी होते. पण आजकाल कालांतराने सगळे विकतात. गायींची संख्या कमी, बैलांची संख्या कमी, ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेती केली जाते त्याच्यामुळे. नाहीतर ही दगडाची डोंगी आहे ना, खूप वर्ष जुनी आहे. आणि ही गाय ना असं जे भाताचं भाजीचं पाणी असेल ते नाही पित, अगदी स्वच्छ पाणी लागतो. त्याच्यामुळे ह्या डोंगीचा वापर काही होत नाही, आता ठेवलेलीच असते. तर ही दगडाची ना मस्त मजबूत अशी डोंगी असते. पूर्वीच्या काळामध्ये खेड्यामध्ये दगडाची डोंगीच वापरायचे गुरांना पाणी पाजायला, म्हणजे आमच्या भागामध्ये. पण आजकाल नाही. ही आहे गाई आणि बैलांना पाणी पाजायची डोंगी, ते पण दगडाची. भरपूर दिवसाची आहे, आम्ही जेव्हा लहान असो ना तेव्हाची आहे. 15-20 वर्ष तरी झालेच असतील ह्या टाकीला, म्हणजे आमच्याकडे म्हणतात त्याला डोंगी. आणि इथे कडीपत्त्याचं झाड होता, तो पण कापला. कडीपत्त्याचं झाड आहे तिकडे मागे. हे आमची गोरी, हे आमची गाय, आमचा परिसर. स्वतःच्यानी झुलावं लागते, पाय टेकवून झुलावं लागते. झूलता है, देख भरा मैं कैसे झूलती हूँ, देख उठ भरा, मैं अपने आप से कैसे झूलती हूँ पैर से, फिर तू वैसा ट्राई करना. उठ, उठना तो नहीं.